पावर बैंक स्टार्ट स्टार्ट करायचं लाईव्ह झालं या प्रेस कॉन्फरन्सात आमचे मिडियाचे चेअरमन बाबा मन्नाथ पणजीकर पहिले तुम सगळ्यांची माफी मागता म्हणजे जनरली प्रेस कॉन्फरन्साक वेळ जायना कुठलाय ट्रॅफिक जामाचो इश्यू परत स्टार्ट जाल्लो आसा इलेक्शन पर्यंत म्हाका दिसता ते वोटिंगा खातीर लोक दुखी जायत म्हणून मातशें स्मूथ जाल्लें आनी आतां थंय कांयच सिस्टमूच नासलें तो पयलू हांव तुमची माफी मागता आनी हांव सरकारा कडेन डिमांड करता गव्हर्नमेंट जितले ऑफिशियल्स जे आसा कलेक्टर आनी डीजीपी आणि ते परत लक्ष घालून कारण लोकांची फ्लायटां चुकता आणि आता जर दोन्ही सायडीक ट्राफिक पळयलो जाल्यार इतलो ट्राफिक हे आसा की म्हाका थंय क्रॉस करपाक 1 वर लागलें आणि दोन्ही सायडीक असो जाम जाल्लो आसा जाय तसो सफिशियंट पुलीस पर्सनल थंय ना सिस्टम थंय ना आणि त्या कारणान ह्या ऑफिशियल्सांनी सगळ्यांनी थंय लक्ष घालचें इमिडिएटली आणि हो ट्राफिक प्रॉब्लेम जो आसा तो मातसो स्मूथ करचो ही आम्ही डिमांड करता कायज शिवजयंती 397 ची एनिव्हर्सरी ह्या वेळार गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी जो एक व्हडलो नेतो एक बरो राजकर्तो विजनरी लिडर एक सेक्युलर राजा जावन गेलो जेणे सगळ्या धर्माच्या लोकांक न्याय दिल्लो आसा त्याच्या जयंती निमित्त गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी तांची याद करता आणि तांणी घालून दिल्ले जे राज्यकर्ते म्हणजे राज्यकर्तो कसो आसपाक जाय ते धडे म्हाका दिसता आमी सगळ्यांनी घेवन सरकारान लोकांक सेवा करपाची लोकांचे प्रश्न सोडोवपाचे हे तेजे गुण घेवन म्हाका दिसता आमी जर सगळ्यांनी राज्य केलें जाल्यार लोकांचे कल्याण जावपाक आनी पावतलें मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अजुनूय इनफोर्स आसा आनी ज्या तरेन मुख्यमंत्री आनी हेल्थ मिनिस्टर जे आता एक्चुअली तांकां पावर कांयच ना जस्ट कॅरटेकिंग गव्हर्नमेंट म्हणून आसा ऑलरेडी तेणी जे कोणी इलेक्शनाक तांकां दिसता तांकां सपोर्ट केलो ना म्हणून ताणें रिवेंज घेवपाचें राजकारण ट्रान्सफरींतल्यान सुरू केल्लें आसा आनीक हांगा वेगळी वेगळी तरेच्यो ऑर्डर्सय ऑलरेडी येवपाक लागलेली आसा हांगा गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाची ऑलरेडी डेव्हलपमेंट जावपाची ऑर्डर जाल्ली आसा पुलीस पर्सनलांकय थोडा हॅरेसमेंट सुरू जाल्लो आसा हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे
तर जीएमसी वचून थंय फोर्सफुली ऑर्डर्स काडपाक तेंचेर दबाव हाडटा ऑफिसरां कडेन आणि तो हेही थंय सांगता ऑफिसरांक सगळ्याक की आता आपूण मुख्यमंत्री जातलो म्हणून आणि त्यांना तुम्ही आपले सगळे ऑर्डर फॉलो करपाक लागा म्हणून. आता ह्या तरेचे जर ह्या वेळार त्या बीजेपीचे लिडर्स असे वागपाक लागले जंय मॉडल कोड ऑफ कंडक्ट आसा अजून वोटिंग अजूनही चालू आसा सरकारच्या माहिती प्रमाणे आणि इलेक्शन कमिशनाच्या माहिती प्रमाणे आणि ह्यो ट्रान्सफरी ते कशे काडपाक शकतात आणि ते सरकारी ऑफिसरांचेर कसो दबाव हाडपाक शकतात हो एक प्रश्न गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीक पडटा आणि आम्ही मागतात डिमांड करतात इलेक्शन कमिशनाकडे हेजे पयलीं आमी लेटर बरयल्लें आसा की इलेक्शन कमिशनान मातशें सक्तीचें जावपाक पडटलें. हो सरकार इलेक्शन कमिशनाक भिना अशें दाखयता की इलेक्शन कमिशन त्यांच्या बॉल्सांत आसा अशें आणि एक वेगळ्या तरेचे आमी ह्या फावटी पळोवपाक मेळ्ळें की मुख्यमंत्री आपल्याक जाय ते करता मंत्री आपल्याक जाय ते करतात अजून तांकां असलो पावरूच ना ट्रान्सफर करपाचो जावं गव्हर्नमेंट ऑफिशियलांक सुटोवपाचो. सो आमी गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जे आसात तांकांय वॉर्निंग दितात आणि तांकांय आमी शिटकायतात की तुम्ही ह्या सरकार जो सरकाराक पावर ना मॉडल कोड ऑफ कंडक्ट अजूनही इनफोर्स आसा तेन्ना तुम्ही ह्यो इलिगल ऑर्डर्स कोणाच्योच घेवची न्ही. जो मेरेन नवो मुख्यमंत्री जायना खंयचोच लिडर आपूण मुख्यमंत्री जातलो म्हणून पयलींच दबाव हाडून सरकार ऑफिसरांक जाय त्यो ऑर्डरी काडपाक सोदता. ह्या घटनेचो पयलो म्हणजे निशेध करतात आणि इलेक्शन कमिशना कडेन मागता की ह्या घडणुकेची डिटेल तुम्ही इन्क्वायरी करची आणि खंयच्या ऑफिशियल्सांनी ह्यो ट्रान्सफर हाडटा खंयचो मंत्री दबाव हाडटा त्या हेचेर इमिजिएटली एक्शन ही इलेक्शन कमिशनान घेवची. ह्या कोणाचेच मंत्र्या पदाचे मंत्री जे आसा त्यांच्या दबावाक पडनासतना त्याचबरोबर हांगा इलेक्शन चालू आसतना आमी कंप्लेन करून सुद्धा ह्यो होर्डिंग्स एक्चुअली इलेक्शना दिसा सायलंट प्लेट स्टार्ट काडपाक जाय आसतात. आमच्या गोंयांत वोटिंग जाल्लें 14 तारखेक सो 12 तारखेक हे सगळें बंद जावपाक जाय आशिल्लें. हे आयचे फोटो म्हणजे तुम्ही इमॅजिन करा इलेक्शन कमिशन सुद्धा ह्या हितून बाकी सगळ्यांचे काढल्यो आणि बीजेपीचे आसते सगळे दवरलेले आसा तरी पण अजूनही चालू आसा. म्हणजे हाका कोणाची परवाच ना जाल्ली आसा इलेक्शन कमिशन कशें वागता आणि कशें हे इलेक्शन कंडक्ट करतना लोकांचो कसो हेंचेर विश्वास दवरप म्हणटा तेच हें कळना. आनी इम्पॉर्टंट गजाल म्हणजे पयर एक वायरलेस हेडक्वॉर्टर्सांक साकून पुलीस सगळ्या स्टेशनाचेर आता ऑफिशियली वायरलेस करतात. फक्त एसेस करपाक कितले पुलिसांनी बॅलेट पेपर्स व्हेले आणि कितले पुलिसांनी वोटिंग केले आणि जे कोणी वोटिंग केले ना त्यांचे फोन नंबर. आता एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट पुलिस डिपार्टमेंट हे कशें करपाक शकता हो एक प्रश्न आज गोंयांत सगळ्यांक पडला इन्क्लुडिंग पुलिस डिपार्टमेंटाक पडला. आयज वायरलेसाचे कितें जाता ते कंप्लीट रेकॉर्ड जाता आणि ऑफिशियल वायरलेस वयता बेसिकली तीन प्रश्न. हाऊ मेनी बॅलेट पेपर्स एप्लायड बाय पुलिस स्टाफ म्हणजे त्या पुलिस स्टेशना वयले कितले पुलिसांनी बॅलेट पेपराक एप्लाय केलो. दुसरो प्रश्न ते विचारतात हाऊ मेनी ऑफ देम हॅव कास्ट देअर वोट म्हणजे कितल्या बॅलेट पेपर पुलिस स्टाफांनी वोटिंग केले आणि हाऊ मेनी ऑफ देम हॅव नॉट कास्ट देअर वोट आणि कितले जाणांनी अजून वोटिंग केले ना. आज फॉर नेम्स कॉन्स्टिट्युएन्सी आणि फोन नंबर म्हणजे हे तांकां होलसेल आणि हे डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडल्यान वयता. म्हणजे हेंची अजूनही या सांगतात लोकांक की आमी 23 जिखतात 22 जिखतात पण अजूनही भितरले जे आसा वोटिंगाचे पुलिस स्टाफ आणि बाकीचे जे बॅलेट पेपर आसता तांकां इन्फ्लुएन्स करपाचें काम अजूनही चालू आसा. हेड्स ऑफ डिपार्टमेंट वेगळे वेगळे तांकां यूज केले वयता. सगळे जेणी कोणी बॅलेट पेपर व्हेल्लो आसा बॅलेट पेपर एप्लाय करून मेळयलो आसा तेंचे सगळ्यांचे दबाव हाडपाक. आनीक हे फोन नंबर हांगा कित्याक सपोज जर वोटिंगाचे कितें जाय आशिल्लें जाल्यार ते इलेक्शन कमिशनान आमी जर इन्स्ट्रक्शन दिवन जर चॅक केल्लें वी कुड हॅव अंडरस्टँड.
ह्या पुलीस डिपार्टमेंटाक विच इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, हू इज सेट टू लूज इन सांगली, तो कशें इन्स्ट्रक्शन दिवपाक शकता आनी पुलीस कशें वायरलेस धाडपाक शकता सगळ्या पुलीस स्टेशनार. सो हो सारको इश्यू सामको सिरियस आसा. हेचेर आमी रायटिंग कंप्लेनी इलेक्शन कमिशनराकडे दितात आनी इलेक्शन कमिशनराकडे डिमांड करतात की ह्या घटनेचो इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. वायरलेस कितें म्हणून गेले, खंयच्या खंयच्या पुलीस स्टेशनाचेर गेले, ते कोणाच्या इन्स्ट्रक्शनाचेर गेले आनी मॉडल कोड ऑफ कंडक्ट जे वायलेट जाता तेंचेर एक्शन इमिजिएटली जावपाक जाय. इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टरान दिलें जाल्यार चीफ मिनिस्टराचेर जावपाक जाय. आनी जेणे कोणी एक्झिक्यूट केले वायरलेस, ते वायरलेस धाडटाचे मेसेज सगळ्याक उरलेले आसा. तेचेर कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन इलेक्शन कमिशनान सिरियसली हाचेर करपाक जाय. आमी बी इलेक्शन कमिशनाक मेळटले ह्या घटनेचेर. हो सामको सिरियस. आज आमकां खबर आसा बॅलेट पेपर्स आमी कंप्लेन इन रायटिंग कंप्लेन दिल्ली आसा. त्या हेचेर इलेक्शन कमिशन अजूनही चुक्की बसून आसा. तेजेर काय अजून एक्शन घेना. आज एक बॅलेटाची पोस्टल बॅलेटाची किंमत वाडत आसा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करात कसो दबाव आमच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल जे आसात तेंचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचेर येता. आज एक बॅलेटाचे प्राइस 10,000च्या वयर गेला. म्हणजे एक वोटाक एक बॅलेट. आता बॅलेट पेपर तेंचेकडे हाडप, ते टीक करतात आणि त्याच्या नंतर ते इथून पोस्टान जातात. म्हणजे एक जी इलेक्शनाची कंप्लीट प्रिकॉशन घेऊन तेजी एक वेगळी सँक्टिटी आशिल्ली ती सँक्टिटी डिस्ट्रॉय जाल्ली आसा. आनी हेका इलेक्शन कमिशनूय जबाबदार आसा आनी हेंका बेज जबाबदार बीजेपीचे लिडर्स हे जबाबदार आसा. कारण तेंचे अफाट पैसो आसा. म्हणजे तुम्ही इमॅजिन करात ते ऑफर करता आसतना ऑफिशियल्सांक डायरेक्ट फोन मारून सांगता की बॅलेट पेपर घेऊन यो आणि 10,000 रुपये वर. म्हणजे तुम्ही इमॅजिन करात आमच्या डेमोक्रेसीचे जो एक इलेक्शन म्हणतो इम्पॉर्टंट हे आसा तो खंयच्या लेवलाचेर पावपाक वयता. आमकां सगळ्यांक गोंयांक खबर आसा कसो पैशाचो वापर हेणी केला. वापर करून सुद्धा तांकां जिखपाची शाश्वत ना. म्हणजे सर्रास अफाट पैशांचे इलेक्शनाकडे वापर जावन सुद्धा आता बॅलेट पेपर्स ते आता कॅप्चर करपाक सोदतात सगळे मतदारसंघात. आणि सरासरीन जवळजवळ 250 ते 300 एक मतदारसंघात मायज असतात. पण एव्हरेज 250 बॅलेट वोट्स एक मतदारसंघात असतात. आणि बॅलेट वोट्स ही इम्पॉर्टंट असतात. एकदा जी कॉन्टेस्ट असता तो कॉन्टेस्ट सारखो क्लोज असता त्यांना बॅलेट्स डिसाइड कोण जिंकता आणि कोण हरता. आणि ह्या हितून लास्ट डेट असा की 10 मार्च 8 मेरेन. म्हणजे आम्ही लास्ट टाइमही कंप्लेन केली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. एक म्हणजे यांची लिस्ट असा ते लिस्ट गव्हर्नमेंटान म्हणजे मुख्यमंत्र्यान आपल्या सगळ्या कॅन्डिडेटांक दिल्ले आसा. ओपोजिशन पार्टीच्या खंयच्याच कॅन्डिडेटाकडे हे लिस्ट अवेलेबल ना. म्हणजे खंयच्या मतदारसंघात बॅलेट पेपर्स कोणाकडे आसात हे इन्फॉर्मेशन इलेक्शन कमिशनाकडे मागल्या दिनात. हे इन्फॉर्मेशन आमकां कशेंच मेळना. आमकांच न्ही बाकीचे जितल्यो ओपोनंट पार्टी आसात तांकां कोणाक मेळना. फक्त म्हणजे हेजेर लेवल प्लेइंग फील्ड ना. जो सरकारान आसा तेका अपर हँड तेजे लिस्ट आणि फोन नंबर ऑलरेडी आसा. आणि जे ना तेंचे कडेन जाता पुलीस डिपार्टमेंटाचे कोण उरल्यात त्यांचे फोन नंबर आणि हे करपाक गव्हर्नमेंटाचो वायरलेस यूज करून गव्हर्नमेंट पुलीस डिपार्टमेंटाच्या ऑफिसचा यूज करून त्याचो हो दुरुपयोग करून ते मतदान आपल्या वतीन आपल्या हातीन ते करून घेवपाची जबरदस्ती आज ते करतात. त्या हेचेर हो सामको सिरियस इश्यू आसा जो आमी सरकाराकडे आमी इलेक्शन कमिशनाकडे आमी डिमांड करतात. तशेंच आमकां आनीक इन्फॉर्मेशन जे मेळ्ळा व्हेरी सेन्सिटिव्ह ते आनी सामकी इम्पॉर्टंट. खास करून विश्वजीत राणे माविन आनीक प्रमोद सावंत हे खुबशे लोकांकडेन जे कॅन्डिडेट्स आसात वेगवेगळ्या पक्षाचे आनी आमच्या पक्षाचे ह्या कॅन्डिडेटांक कोचिंग करपाक त्यांनी स्टार्ट केला विथ ऑफर ऑफ क्रोर्स ऑफ रुपीज. जिखून येतकच तांकां त्यांचं सरकार हे करपाक तांकां कळना की सरकार पडटा आणि ते परत ओल्ड टॅक्नीक ते यूज करपाक सोदतात.
आम्ही सांगला की आम्ही नवीन काँग्रेस सध्या उभारलेली असा आणि हे नवीन काँग्रेसीतर्फे माविन गुदिनो, विश्वजीत राणे, प्रमोद सावंत आणि त्यांचे जे ब्रोकर सगळ्यात भोंवतात कोण वांगडा कॉन्टॅक्ट करतात कॅन्डिडेटांक जे जिखपी आसा तुमकां आमी वॉर्निंग दिता पब्लिकली की जे कितें पास जाल्ले आसा ते टॉलरेट गोंयकारांनी केल्ले आसा. ही नवीन काँग्रेस आसा आमचो एकूय कार्यकर्तो ओगी बसपाना. तू कॉन्टॅक्टूच करा आणि कितेंय जर थंय जालें जाल्यार तेजी पूर्ण जबाबदारी तुमचेर आसतली आनी तुमचें नांव घेवन सांगता. त्यात माविन गुदिन सगळं फोन मारून सांगता आपूण मुख्यमंत्री जाता आणि थोड्या कॅन्डिडेटांक अप्रोच करता विथ क्रोर्स ऑफ रुपीज ऑफर. अजून इलेक्शन प्रोसेस कंप्लीट जावंकूच ना, काउंटिंगूय जालें ना. सेम गजाल विश्वजीत राणे करता. विश्वजीत राणे सगळ्यांक सांगता आपूण मुख्यमंत्री म्हणून आणि तो बाकीच्या कोणी आमी अंडरस्टँड करता कोणी पार्टीच्या प्रेसिडेंटा कडेन अप्रोच जावन मुखारल्या हाका सपोर्ट मागता ते अंडरस्टँड जावपाक शकता. तुम्ही एक पार्टीचे इलेक्ट जाल्ल्या कॅन्डिडेटांक तुम्ही कोचिंग करपाचे धाडस करता ते धाडस तुमकां सगळ्यांक म्हारग पडटलें. काँग्रेस कार्यकर्ते उबे रावपाना, गोंयचे लोकूय उबे रावचे ना ह्या फावटी. कारण ह्या इलेक्शन एंटायर जाला ते ह्याच हेचेर जाला की लोक सामके जे डिफेक्शनाचेर विटलेले आसात आणि गोंयचो लोक उगी रावचो ना ह्या फावटी. आणि हातूंतल्यान जर कोणाचेर कितें वायट बरें जायच जाल्यार ताका ह्या बीजेपीतले लिडर जबाबदार आसतले. तेजी जबाबदारी ही आमचे कडेन आसची ना. आणि पयलींची काँग्रेस उरलेली ना. हे माविन गुदिन, विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत हेणे आणि त्यांचे जे ब्रोकर भोंवतात हें करपाक हांकां कॅन्डिडेट अप्रोच करपाक, कोचिंग करपाक, तुमकां गोंयची जनताय उगी रावची ना आणि काँग्रेस पार्टीचे आमचे कॅडरूय उगी रावची ना. गरज पडली जाल्यार खंयच्याय परिस्थितीचेर वचपाची तयारी ही काँग्रेस पार्टी आनी आमच्या कॅडरान दवरलेली आसा आणि गोंयच्या लोकांनी हांकां सगळ्यांक वॉर्निंग दिल्ली आसा. गोंयच्या लोकांचेर पाशेस आनी केस करपाची तुम्ही पांय हाडनाका. गोंयच्या लोकांनी ऑलरेडी डिसिजन घेतले आसा जे ह्या इलेक्शना नंतर कोणीय जर वचून बीजेपीक सत्तेर हाडपाचे प्रयत्न केलो जाल्यार त्या आमदाराचे कितें जातलें हें आमकां खबर ना. आणि ही शिटकावणी आमकां खात्री आसा आमच्या सगळ्या कॅन्डिडेटांचेर. पूण तुम्ही तेंचेर दबाव हाडून प्रेशर हाडून ब्रोकर मध्ये घालून जर करपाची पाळी येयली जाल्यार आमची काँग्रेस पार्टीची खंयच्याय परिस्थितीची वचपाची तयारी आमची आसा आणि तेजी पूर्ण जबाबदारी ही ह्या तीन मनशांची आसतली. तुम्ही परत गोंयकारांक फुडोवपाक शकपाना. गोंयकारांनी वोटिंग केल्लें आसा, रडून केल्लें आसा, दुख्खान केल्लें आसा. गेल्या 10 वर्सां गोंयच्या लोकांनी सोंसलेले आसा. सो त्या खातीर हांव स्ट्रिक्टली वॉर्निंग दिता ह्या सगळ्या लिडरांक आणि बीजेपीच्या बाकीच्या लिडरांक जे कदाचित आमच्या नॉलेजीन येवना. ह्या 3 लिडरांची नांवां आमच्या हितून ऑलरेडी पावल्ले आसा. अशें म्हणनाका की तुम्ही कोणा तरी अप्रोच करपाना ते आमकां कळचें ना म्हणून. सो हांव सामकी तिगांयकूय वॉर्निंग दिता, बीजेपीच्या बाकीच्या लिडरांक वॉर्निंग दितात. लोकांचो कितें आदेश आसा जातलो तो पळयात. तुम्ही त्याचे मुखार वचून सत्ता पलट करपाची, लोकांच्या विरुद्ध वचपाची तयारी आणि धाडस तुम्ही करून दाखोवपाचे प्रयत्न करनाकात. ही तुमकां वॉर्निंग दिता डायरेक्टली पब्लिकली. लोकांचो जो सेंटिमेंट आणि लोकांचो मॅन्डेट सांबाळपाक आम्ही खंयच्याय स्तराचेर वचपाक आमची तयारी आसा. हे बीजेपीच्या प्रत्येक लिडरान लक्षात दवरचें. सगळ्या उमेदवारांनी निवडून प्रमाण केलेली सगळ्या उमेदवारांनी निवडून प्रमाण केलेली आमचे हेजेर आमकां भंय दिसता. पूण तेंचे कडेन पावप सुद्धा धाडस करचे न्ही म्हणून ह्या खातीर सांगता आमी. आमचे हितून एकूय फुडपाना. हे आमी प्रिकॉशन सगळी घेतलेली आसा सगळे तरेची. तांकां कितें कशें सांगपाचें तेंय सांगलेलें आसा. सो आमचे कोणाचेर आमचो हे ना वयतलोच म्हणून. पूण तांकां कोचिंग करप, तांकां अप्रोच करपाचें धाडस जावची न्ही हे खातीर वॉर्निंग दिता हांव. म्हणजे आमची फुडपाना ते आमकां खबर आसा. पूण तेंचे धाडस जावपाना. माविन गुदिनाक कापस्तातूच कशी जाली की वचोन अप्रोच जावपाक की आपूण मुख्यमंत्री जातलो आपल्या बरोबर या. विश्वजीत राणे तो सांगता आपूण मुख्यमंत्री म्हणून. मुख्यमंत्री कितले जातले गोंयांत बीजेपीचे. आणि तुम्ही येन्ना मेळून तुम्ही ही दादागिरी करपाक कमेंट्स केल्ली आसा. आमकां खबर आसा अफाट पयस तुमचे कडेन आसा म्हणून.
इन्कम टॅक्सान बाकीच्या सगळ्यांचे धाड घालतात, हेंचेर कित्याक धाड घालपाक जाय इन्कम टॅक्सान? ताणे हे पब्लिकली अशे अफाट पैशाचो वापर करता आनी अफाट तुमी ऑफरी दिता, ते इन्कम टॅक्साक दिसना. सो ही तांकां पब्लिकली शिटकावणी आनी आमी गरज पडल्यार आमी कंप्लीट गोंयकारांचो फोर्स आमी यूज करतले, गोंयकारांकूय हे करतले. हे आनी गोंयकार कशेच टॉलरेट करचे ना. कितले कॅन्डिडेटांक ब्रोकर कितले हांव त्या डिटेल हितूंक वचना. म्हाजो उद्देश आयज आशिल्लो इतलोच की हांकां कळपाक जाय कितले जाण मेळ्यात कॅन्डिडेट? ते ऑलरेडी कोचिंग करपाक अप्रोच करपाक तेणी कॉमेर्स केल्ले आसा. कितले जाण ते? हांव ते बाकीचे डिटेल हांव दिवपाक ह्या स्टेजीर सोदना, कारण ताका वॉर्निंग दिला पूण तेणी आमच्या खंयच्याच कॅन्डिडेटाक अप्रोच करचो न्ही. साखळेच्या मेळाव्यात What we'll do and what we'll not do. The law permits 2/3 defection. What can Next, you do? in next 2-3 days, you will come to know whether law permits 2/3 or not. Then High Court will let you know in next 2-3 days. गिरीश तुमची साखळेच्या कॅन्डिडेटाक मेळाले? हांव खंयचे कॅन्डिडेटाक स्पेसिफीक नांव घेवपाक सोदना, पूण ज्या तरेन तेणी दादागिरी कॉमेर्स केल्ली आसा, गोंयकार ह्या खेपे एका आमदाराक सुद्धा ते हे करीत फुड्यान पावत जाल्यार आमी तांकां डायरेक्टली एक्सपोज करता. 3 जाणांची नांवां घेतल्यात, हेजे मुखार आमी तेंच्या घरा मुखार वयतले. ही वॉर्निंग आमी तांकां दिता ऑलरेडी. सो तेणी मुखाल्ली दादागिरी करून हे जे कोण पळय दादागिरी करपाक सोदतात बीजेपीचे लिडर, आता 3 जाण मुख्यमंत्री आता दावो करतात. मी जाया कोण तुमचं सरकार तर गोंयच्या लोकांनी मेजॉरिटी दिली, तुम्ही झगडाक नाल्यार आनी कितें करा. सद्याक 3 जाण हे त्यांचे डायरेक्टली करतात, तांकां ब्रोकर थ्रू करतात. पण गिरीश दाबोली तुमचं सीट कन्फर्म म्हणटात मरे, लोक म्हणटात तुमचं सीट कन्फर्म म्हणून दाबोली. हे आमी म्हणटा पूण हे तांकां अक्कल येवपाय न्ही. हे करपाक सोदतात आनी जे पडपाक सोदतात, पडपाची शक्यता आसा ते आतां मुख्यमंत्री जावपाचें स्वप्न पळयतात. तांकां लोकांचो सेंटिमेंट दाबोळेच्या कॅन्डिडेटाक मेळ्या ब्रोकर? हांव खंयचे कॅन्डिडेट ते हांव नांव आतां सांगता. जेन्ना गरज येतली तेन्ना ते कॅन्डिडेट मुखार येतलो सांगपाक, कॅन्डिडेट स्वता मुखार येतलो सांगपाक, आनी तेजी पूर्ण जबाबदारी ह्या लिडरांची आसतली. बीन मेळाले कोणाक? दोनचे कॅन्डिडेटाक हांवें तुमकां सांगला न्ही, हांवें तुमकां सांगला ऑलरेडी. गिरीश आनी एक विशय आशिल्लो, ते तुजो एक फोटो सोशल मिडिया बीजेपीचे सर्क्युलेट जाता, ते कितें कितें मीम वेगळे जाता, कितें तुवें सेटिंग करता कितें ते बीजेपी सेल तेंचे वांगडा सोशल मिडिया सेला वांगडा फोटो काडून ते सगळ्याक सर्क्युलेट जाता. तूं एकटो जा काँग्रेस, ते कितें सांगता? हांव आमच्या पंजाबाच्या इलेक्शनाच्या थोडी जबाबदारी म्हजी आशिल्ली म्हणून हांव पंजाबा वयतालो. बीजेपीचे आमचे गोंयचे सोशल मिडियाचे जे टीम आशिल्ली ते हिमाचलाक वयताले. सो आमचे सेम फ्लायटान आशिल्ले आनी एअरपोर्टाचेर देंवन थंय फोटो काडले. सो ते काँग्रेसी येता काय हांव बीजेपी वयता अशें आनी एक म्हणटा तुम्ही आता इलेक्शन कमिशन आपलो विश्वास ना म्हणटा, स्ट्रॉंग रूम ज्या जाग्यार बशिरो दवरले थंय सेवा आसा दिसता कितें? आमचे कॅन्डिडेट आनी तांचे इलेक्शन एजंट ऑलरेडी आमी एक सिस्टम लायिल्ली आसा, ते दोनूय कडेन चलता आमचें. पूण ते भितर वचपाक मेळना, अप टू एक पॉयंटूच वचपाक मेळटा. येस, तुम्ही जी आंदोलनं केली गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बीन एज्युकेशन घेऊन तितले तीव्र केले, कितें तुमचे सिनियर लिडर्स आशिल्ले, कार्यकर्ते आशिल्ले, जेन्ना भंडारी आशिल्लो, पण तुम्ही जेन्ना तिकेट दिताना तुम्ही क्रायटेरिया पळयली, जेन्ना भंडारी दिले तेन्ना उदाहरणार्थ अमरनाथ पंडिताचो तेय ते एज्युकेशन कितलो सक्रिय आशिल्लो, पण त्याचा विचार तुम्ही त्यांना कित्याक करूना? अमरनाथ पणजीकर हो गेले 5 वर्सांक प्रत्येक इश्यू घेवन लोकां मुखार फायट करीत आशिल्लो. जेन्ना आमची डिस्कशन जाले थंय कॅन्डिडेट, आमी आमची कॅन्डिडेट मेळ्ळा थंय अमरनाथूय आशिल्लो. आमी अमरनाथा कडेन आमी सगळे लिडरांनी चर्चा केली. सो अमरनाथान आमकां कितें सांगपाक जाय, जर काँग्रेस जिखतले जाल्यार कितें करपाक जाय, त्या प्रमाणे अमरनाथान आमकां खंय स्ट्रॅटेजी सांगल्यो. थंय जर त्या हेतून तेगेलो दबाव आसा, ज्या हेतून तो इन्फ्लुएन्स करपाक शकता, 2-3 मतदारसंघात कशें हाडचे येवजण आसा, त्या प्रमाणे अमरनाथान आमकां
सजेशन्स दिली ना पण त्यांचा कॅन्डिडेट म्हणून तुम्ही विचार करू नका. तेच ते कॅन्डिडेट म्हणून विचार करपाक अमरनाथ कॅन्डिडेचर जी आशिल्ली सामकी सिरियसली तेजेर विचार आशिल्लो. तेजे नंतर खुबशी गजाली मदीं आनी तेजे नंतर तेजे कडेन चर्चा जाली. चर्चा जातकच अमरनाथाक आमकां स्ट्रॅटेजी सांगली. वेगळे अमरनाथाचो एकूच उद्देश होता, अमरनाथ आमकां पक्ष सत्तेर हाडपाक जाय, पक्ष सत्तेर येवपाक जाय हो आमचो आमीस. हांगा हांव आमदार जातलो, अमरनाथ आमदार जातलो, आमी ह्या हेतून पण केन्ना तो केन्ना. कॅन्डिडेट अडवान्स तुम्ही दिला तो तितलो सक्रिय नाशिल्लो तेन्ना. तेन्ना तुम्ही तेका सायडीक करून ना कोणाक सायडीक बीन कांय ना, आमी सगळे जे जे भागाक शक्य आसा ते आमी कन्सल्टेशन करून दिता आनी त्या एका अमरनाथाक आमी ह्या प्रत्येक गजाली टिकेटाचेर अमरनाथाक विश्वास आसा. Sir, during campaigning period, your South Goa MP he made a distasteful comment on former chief minister. Do you endorse his views? Those who have not reacted, party has not reacted. See, Goa Pradesh Congress Committee does not endorse such statements. आणि आम्ही such statement आम्ही encourage करना. That statement was of South Goa MP. It was his personal But statement. he made it on party platform. Yeah, sometimes they make it on party platform, but we don't endorse our party, our ideology, our culture does not endorse such statements when somebody's personal remarks, and we don't endorse them. Such statements. So it is his personal statement, and आम्ही पार्टी म्हणून त्या एका स्टेटमेंटाक सपोर्ट करता. हातूंत स्टेटमेंटाचो निशेध करतात त्या स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटाचो आम्ही एन्डोर्स केला ना पार्टी, तो तेगेलो पर्सनल स्टेटमेंट. पण पार्टी प्लॅटफॉर्मार करा. पार्टी प्लॅटफॉर्मार खुबशे एकदा स्टेटमेंट जाता, प्रत्येक वर्ड असतो पार्टीचे परमिशन घेनात. सो पार्टी आम्ही तेका त्या स्टेटमेंटाक सपोर्ट केला. वोटे करना ऑपोजिट करणार. तुम्ही आता विचारलं नाही पहिल्याच पावटी तो विचारलं सांगलं. थँक्यू. बरं. थँक्यू.